मिराज तालुक्यातील खंडेराजुरी येथील महाविद्यालयीन तरुणी कुमारी स्वाती रामचंद्र जाधव हिला एकतर्फी प्रेमातून त्याच गावातील साहिल डफेदार हा त्रास देत होता। त्याच्या त्रासाला कंटाळून 4 दिवसांपूर्वी त्या तरुणीने आत्महत्या केली। या प्रकरणी साहिल याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी खंडेराजुरी ग्रामस्थांनी एकमुठीने निषेध सभेत केली। या घटनेच्या निषेधार्थ खंडेराजुरी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले। त्यानंतर ग्रामस्थांनी निषेध सभा घेतली। या सभेत आरोपी साहिल याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उपस्थितांनी केली। यावेळी भारतीय जनता पक्षाचे मिरज तालुका अध्यक्ष माननीय श्री दिनकर तात्या भोसले यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी केली। यावेळी बोलताना ते म्हणाले की अतिशय वाईट घटना घडली। त्या कुटुंबियाच्या पाठीमागे आम्ही म्हणत नाही की तो कोण होता, काय होता, ते मुस्लिम असू दे, आपल्यातला कोणतरी हिंदू जरी असला, या पुढच्या काळामध्ये त्या कुटुंबानं सुद्धा इतर लोकांना सांगणं गरजेचं आहे की बाबा असं असं झालं। काही घटना अशा होत असतात। पूर्वी अन्न कसं असायचं आणि आता काय चाललंय, सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। मी काय म्हणतोय, राजकारण बाजूला सोडा। आपल्या गावात असे जर घडा लागलं तर वाईट दिवस आहेत हे। इथनं पुढं अशा नराधमांना आपण पुण्याला सोडायचं नाही। लक्षात घ्या, अतिशय कवळीपूर बळी चालल्यात ह्या असल्या घटनेत। देशपातळीवर असू दे, आपल्या गावात असू दे, आणि ह्याचं कुणी ही करू नका की हिंदू मुस्लिम आपल्या समाजात जरी असले तर त्याला ठेकून काढायचं, जर ते पोरगं चुकत असलं तर। पण ही प्रवृत्ती बंद करण्यासाठी सगळ्यांनी, ज्येष्ठ लोकांनी लक्ष देणं आता काळाची गरज आहे। त्या कुटुंबियाच्या पाठीमागे आपण आहेच। त्यांच्या दुःखात आपण सर्वजण सामील होऊन त्यांचं दुःख ईश्वराला आपण ही करू की कमी करण्याची ताकद त्यांना बळ मिळू दे, एवढंच मी बोलतो थांबतो। घडली अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक, आणि मला असं एक वाटतंय त्यांना आश्वाना आई वडिलांचं लक्ष आपल्या मुलांच्यावर जरा कमी पडावं असं मला वाटतंय। मुलगा काय करतो, कॉलेजला जातो, काय करतो, हे आपण लक्ष दिलं पाहिजे। मुलगी काय करते, काय नाही, सगळ्यांनीच आता मुले आहेत, त्याचा काही विषय नाही। प्रत्येकानं ही काळजी घेतली पाहिजे आपली मुलं काय करतात, काय करतात, काय नाही। आणि मला शब्द फुटेला झाल्यात का, तर एवढं वाईट झालंय, हे आपल्या मुलासारखंच आहे। आणि जाधव कुटुंबियाच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे, त्यांना म्हणजे हे केलं पाहिजे, आधार देण्याची गरज आहे। इथून पुढं कुठल्याही गावात असू दे किंवा कुठल्या समाजात असू दे, पुन्हा असं एवढं वाईट होऊ नये, एवढंच मला म्हणायचं आहे। मी इथं थांबतो। काल जी गावामध्ये आपली घटना घडली, ती पुढच्या आमच्यातली एक बहीण आहे, एक लेक आहे। अतिशय दुर्दैवी घटना ही गावात घडली आहे। आणि कोण मुलींच्यावर आरोप करत असतील, कोण मुलांच्यावर आरोप करत असतील। आरोप करण्यापेक्षा ही जी घटना घडलेली आहे की दिनकर तात्या बोलल्याप्रमाणे हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, कुणी असू दे, पण ही आपल्यातली। आता या देशामध्ये बघा, ह्या आठवडा 15 दिवसाच्या पेपरला बघा, रोज बातमी आहे। इथं अत्याचार झाला, तिथं झाला, ह्या देशामध्ये सगळं हेच चाललेलं आहे। कायदा कुठेतरी कडक झाला पाहिजे। कुठेतरी एक अत्याचार झाला म्हणजे आपण उठतोय, मेणबत्त्या पेटवतोय, कुणीतरी स्टेटस ठेवतोय, भावप्रदर श्रद्धांजली आपण अर्पण करतोय। त्याच्या पलीकडे एवढं झालं म्हणजे झालं काय, कुणीतरी उठायचं, मग अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराज सुचतात, अशा वेळेला बापू बिरू वाटेगावकर सुचतात, आधी ते स्टेटस ठेवायचं। ह्याच्या पलीकडे ती धमक त्यांच्यात होती, ह्या धमक आपल्यात नाही का? मी बघतोय मेन उठायचा, ते मेणबत्त्या पेटवायचं, मग ते स्टेटस। मी काल एकाला फोन केलो, त्याने बापू बिरू वाटेगावकर स्टेटस ठेवलं होते। मी सांगितले किती दिवस मेणबत्त्या पेटवायचं, किती दिवस स्टेटस ठेवायचं। पण त्या आई वडिलांना जे वेदना होत्या, त्या वेदना आपल्या प्रत्येकाला झाल्या पाहिजे। आणि ही कोणी आपल्या गावात जायची, ही त्या ज्या वेळेला ती घटना घडली त्या मुलीच्या आई समोर होतो,
त्या आईची वडिलाची काय वेदना होत्या हे आपण जाणू शकत नाही, पण हे अत्यंत चुकीचं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे देश पातळीवर आपण ऐकत होतो, राज्यात ऐकत होतो, आज आपल्या गावामध्ये घडलेलं आहे. ते फार चुकीचं आहे. आणि ह्याला आपली तरुण पिढी जर असं डोळ्याने बघत असेल आणि जर त्यावर कुठले आक्षेप न घेता जर शांत बसत असेल तर हा नालायकपणाचा कळस आहे. त्याच्यावर चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि त्या मुलीला आपल्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.